नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपणासाठी अत्यंत आनंददायक व महत्त्वपूर्ण तसेच दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. आजची बातमी आपणासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. गुड ब्रेकिंग न्यूज. 5 जुलैची मोठी खुशखबर. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा, वैद्यकीय भत्ता तिप्पट. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये रामप्रसाद डोईफोडे तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय तुमच्यासाठी. जर तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच अत्यंत उपयोगी आहे आणि तुमच्यासाठी आहे. पेन्शनधारकांसाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णयावर आधारित व्हिडिओ आहे. गेल्या अनेक वर्षापासून फक्त 1000 रुपये अडकलेला निश्चित वैद्यकीय भत्ता आता 3000 रुपयापर्यंत वाढू शकतो. या संदर्भात फाईल आता थेट 8व्या वेतन आयोगाकडे, केंद्रीय वेतन आयोगाकडे पोहोचली आहे. औषधे आणि उपचाराचा खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. त्या दिलासा लाखो पेन्शनधारकांना खूप मोठा आहे. हा निर्णय नेमका काय आहे? कोणाला फायदा होणार आहे? मंजुरी मिळाली आहे काय? हे सगळे आजचे व्हिडिओतील सर्व प्रश्न अगदी सोप्या भाषेत आपणास समजून सांगतोय आहेत, तर समजून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ कोठेही स्किप न करता म्हणूनच शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओतील. सध्या वैद्यकीय भत्ता किती मिळतो? तर 1000 रुपये वैद्यकीय भत्ता मिळतो. प्रस्ताव 3000 रुपये करण्याची मागणी 8व्या वेतन आयोगाकडे सादर करण्यात आली. कारण अनेक वर्षापासून औषधे, चाचण्या, उपचाराचा खर्च खूप वाढलाय. कोणाला लाभ? जे केंद्र सरकारचे निवृत्ती वेतनधारक CGHS योजनेत नाहीत त्यांना हा लाभ मिळणार आहे. महत्वाची टिप समजून घ्या. अद्याप सरकारने मंजुरी दिलेली नाही. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनंतरच अंतिम निर्णय होईल. 8वा वेतन आयोग काय पाहणार? औषधाचा वाढता खर्च, महागाई, CGHS, बाहेरील पेन्शनधारकांची गरज आणि सरकारवर आर्थिक भार या सर्वांचा अभ्यास करून आयोगाला शिफारस करेल. ही माहिती संघटना आणि संसदीय समित्यांच्या मागण्यावर आधारित आहे. अद्याप सरकारने अधिकृत मंजुरी दिलेली नाही. अंतिम निर्णय 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनंतर होईल. तर मित्रांनो, सध्याच्या महागाईच्या काळात 1000 रुपये हा वैद्यकीय भत्ता खरंच खूप अपुरा आहे. म्हणूनच पेन्शनधारक संघटना आणि संसदीय समितीने रुपये 3000 करण्याची मागणी लावून धरली आहे सरकारकडे. आता ही फाईल 8व्या केंद्रीय वेतन आयोगाकडे केंद्र सरकारने पोहोचविली आहे. प्रथम ती केंद्र सरकारला प्राप्त झाली, नंतर केंद्र सरकारने वेतन आयोगाकडे पाठवली. याचा अर्थ राज्य सरकार आणि केंद्र सरकार या गोष्टीवर सकारात्मक विचार 100% करील अशी खात्री आहे. मंजुरी मिळाली की नाही याकडे आता लाखो पेन्शनधारकाचे लक्ष लागले आहे. हा प्रस्ताव मंजूर होईल का होणार नाही हे पेन्शनधारक पाहत आहेत. आयोगाने शिफारस केली आणि सरकारने मंजुरी दिली तर खऱ्या अर्थाने पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल. तुम्हाला हा निर्णय कसा वाटला? कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या घरातील पेन्शनधारकांसाठी, आजी आजोबासाठी नक्की शेअर करा.
असाच पेन्शन 8व्या वेतन आयोग आणि सरकारी योजनेच्या अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अपडेट सगळ्यात आधी प्राप्त होतील. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.